नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पांसाठी चॉकलेट मोदक बनवणार आहोत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे। आपण केकमध्ये जे इमल्शन टाकतो ना तेच आपण मोदकमध्ये टाकणार आहोत आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक करणार आहोत। मोदकमध्ये टाकण्यासाठी मी टूटी फ्रूटी घेतलेली आहे, मनुके आणि ड्रायफ्रूट। या पातेल्यामध्ये पाणी उकळलेलं आहे, याच्यावरती आपण भांडं ठेवून घेतलेलं आहे। खोलगट असं भांडं घ्यायचं। आपण आता डार्क कंपाऊंड टाकून घेऊयात। भांडं एकदा व्यवस्थित तापलं ना की ते आपोआप मेल्ट होईल। आता या पातेल्यातलं सुद्धा पाणी उकळलेलं आहे, याच्यामध्ये आपण व्हाईट कंपाऊंड टाकून घेऊयात। हे पहा, डार्क चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलेलं आहे। थोडा वेळ असं हलवत राहायचं, त्याच्यामुळे मग एकसारखं होतं ते हे असं। आणि हे व्हाईट कंपाऊंड तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट टाका, नाहीतर तुटी फ्रुटी टाकली तरी पण चालेल। आपण अगोदर पिस्ता इमल्शन हे व्हाईट याच्यामध्ये टाकून घेऊयात। जर हे असं घट्ट झालं ना तर गरम पाण्यावर पुन्हा ठेवायचं आहे चॉकलेट। आता आपण डार्क चॉकलेट टाकून घेऊयात। हे आता आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात। फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि अगदी 5 मिनिटातच ते छान सेट झाले चॉकलेट। हे पातेलं खाली गरम आहे पहा, गरम पाण्याचं। याच्यावरती असं हलवतच राहायचं, ते पुन्हा ते मेल्ट होतं। आपण आता हे फ्रीजरमध्ये ठेवू। आता आपण हे बटरस्कॉचचे इमल्शन टाकून घेणार आहोत। आपले वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट बनून झालेले आहेत। हे पहा, आपले सर्व मोदक वेगवेगळ्या फ्लेवरचे बनून झालेले आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।